स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये बेडख्याळ इथल्या स्वस्वरूप संप्रदाय जगद्गुरू श्री नरेंद्राचार्य महाराज सेवा केंद्र नाणीज यांच्या वतीनं प्रबोधनपर प्रवचन हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती उषाताई जोशी होत्या. प्रवचनकार म्हणून जनम मुख्य पीठ नाणीज धामच्या महिला प्रमुख सीमा पाटील कोल्हापूर उपस्थित होत्या. कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा प्रणाली पाटील, बेळगाव जिल्हा ग्रामीण महिला अध्यक्षा चंद्रभागा मालगुत्ते, जयश्री इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी स्वागत आणि प्रास्ताविक बेळगाव जिल्हा धर्मक्षेत्र प्रमुख स्नेहल संकपाळ यांनी केले. याप्रसंगी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या फोटोप्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन उपस्थित महिला मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जयश्री इनामदार यांच्या गणेश स्तवनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. उषाताई जोशी यांनी श्रीरामाचे भक्तिगीत सादर केले. याप्रसंगी प्रवचन करताना सीमा पाटील म्हणाल्या, महिलांनी आपल्यातील अहंभाव दूर ठेवून दैनंदिन घरकामातून थोडा वेळ काढून आध्यात्मिक धार्मिकतेला द्यावा. ध्यान, नमन, चिंतन, सत्संग करून जीवनमार्ग सुलभ करावा. सुखमय जीवनासाठी धार्मिकतेच्या मार्गावर चालून आदर्श निर्माण करावा आणि याच अनुषंगानं बेडख्याळ इथले नरेंद्राचार्य सेवा केंद्रात प्रत्येक रविवारी सत्संग सेवा होत आहे. विजय आणि स्नेहल संकपाळ समस्त सेवा केंद्राच्या सहकार्यानं वरचेवर असे वेगळे कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमाप्रसंगी सेवा केंद्राच्या सर्व महिला सदस्या, महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता. यानिमित्त हळदी कुंकू आणि पारंपरिक महिलांच्या विविध खेळांचा कार्यक्रम पार पडला. आभार प्रियांका कोळी यांनी केले. एसबी न्यूजसाठी बेडकेहाळहून गजानन पाटील. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.